आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक दिसते ना मी? काय झालं? नाही दिसत आहे का? चांगली नाही दिसत आहे. नक्षत्रासारखी दिसते माझी पोर. पण काहीतरी कमी दिसतंय ग. कमी दिसतं? साडी नीट नाही नेसलीये काय मी? टिकली चेंज करू? नाही तर मी कानातले चेंज करते. थांब. नवीन सई थांब. सगळं छान दिसतंय. थोडंसं थांब. काय करतेस? काय करतेस? थांब ग. अगं आई पण तुझ्या बांगड्यात त्या. हो असू दे. बघू बरं. आई अगं या तुझ्या बांगड्यात आणि मला का घालतेस? सई बांगड्या माझ्या आहेत. तू पण माझीच आहेस आणि माझ्या सगळ्या गोष्टींवर तुझा हक्क आहे. अगं मी कुठे काय बाहेर पडते का? मला कशाला हव्यात बांगड्या? तुझं वय. बघ बरं आता किती छान दिसतेस. छान आहेत. सई आज खरंच खूप सुंदर दिसतेय ग. मॉम तू तिचं कौतुक करतेस? पलटी मास्टर. काल तर मोठी म्हणत होतीस ती किस झाडके पत्ती आहे म्हणून तुझ्या समोर. मग आता तू माझ्या टीम मध्ये की तिच्या टीम मध्ये? मॉम तुझ्याच टीम मध्ये ग बाई. बस पण शत्रू आहे ना तो आपला. शत्रूला कधी कमी लेखायचं नसतं. त्याचे गुण दोष सगळे आपल्याला माहित असायला हवेत. तरच त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करता येईल ना. ते सगळं ठीक आहे पण तू तिचं कौतुक नाही करायचं. मला नाही आवडत. मी आता सांगते. आता मी न बोलल्याने खरं बदलणार आहे का? अगं पण तू झाला हिच्यावर तर. डोंट वरी मॉम. देवांश जर हिला बघूच शिकला नाही तर प्रेमात वगैरे पडणं दूरच राहील. काय झालं? अशी का बघतेस? काही नाही ग बाळा. तुला डोळे भरून बघून घेते. आता काही फार दिवस तू अशी सकाळ संध्याकाळ दिसणार नाहीस ना मला. का? कुठे जाणार आहे मी? जाशील ना लग्न करून आपल्या घरी. घोडं मैदान लांब नाहीये. अशीच नवरीसारखी एक दिवस नटशील. जाशील आपल्या घरी. मला पाठवून द्यायची एवढी घाई झालीये तुला? घाई नाही ग बाळा. पण काही गोष्टी योग्य वयात आणि योग्य वेळी झालेल्या चांगल्या असतात. आई इतक्या लवकर तुला सोडून मी कुठेच नाही जाणार. हे बघ जोपर्यंत मामीचं कर्ज फेडत नाही, वरुणला सेट करत नाही ना तोपर्यंत लग्नाचा विषय नाही काढायचा.